नागपूरमध्ये येस बँकेविरोधात मनसेचं आंदोलन सुरू आहे। हप्ते थकल्यामुळे येस बँकेनं जेसीबी थेट विकून टाकलेला आहे। येस बँकेकडून जेसीबी धारकाला कर्ज देण्यात आलं, मात्र त्यानंतर कर्जाचे हप्ते थकीत असल्याने ही कारवाई करण्यात आली। या विरोधात आता येस बँकेच्या माउंट रोडवरच्या शाखेमध्ये मनसेचं आंदोलन सुरू आहे। ही दृश्य आपण त्याची पाहतोय। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जितेंद्र, आता तिथे नेमकं काय घडतंय? मनसे कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? पोलीस सुद्धा इथे आलेले दिसत आहेत। नक्कीच मोठ्या प्रमाणात जो आहे तो येस बँकेचा या माउंट रोड सदरवरील जी शाखा आहे त्या शाखेमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मुळात जी घटना आहे ती 2023 मध्ये इंद्रजित मुळे यांनी एक जेसीबी विकत घेतला होता। येस बँकेकडून कर्ज घेऊन हे जेसीबी विकत घेतलेला होता आणि त्या कर्जाचे 3 हप्ते थकले होते। जेव्हा ते आपला जेसीबी नागपूरच्या आरटीओ मध्ये पासिंग करण्यासाठी आले तेव्हा 10-12 गुंडांकडनं येस बँकेने हा जेसीबी जबरदस्तीने जप्त केल्याचा आरोप इंद्रजित मुळे यांचा आहे। त्यानंतर ते आपले हप्ते भरायला आले, मात्र त्यांना कुठलीही कल्पना देता, पूर्वकल्पना न देता किंवा नोटीस न देता बँकेने परस्पर हा जेसीबी विकून टाकला, म्हणजे ऑप्शन परत विकून टाकला। जेव्हा की नियमानुसार बँकेला ग्राहकाला त्याचा जेसीबी किंवा कोणतेही वाहन असेल कर्जाचं तर त्याचं इंटिमेशन देणं आवश्यक असतं। त्यानंतर ते वारंवार बँकेच्या चक्रा मारत राहिले, मात्र त्यांना कुठलाही बँकेकडनं प्रतिसाद देण्यात नाही आला। ज्यानंतर ते मनसेकडे गेले। मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील गेल्या 15 दिवसांपासून बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही बँकेतर्फे कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने अखेर आज मनसेने हे आंदोलन केलेलं आहे। मनसेचे कार्यकर्ते सदरच्या माउंट रोड येथील येस बँकेच्या शाखेमध्ये आलेले आणि घोषणाबाजी देऊन न्याय देण्याची मागणी करत आहेत। महत्वाचं म्हणजे बँकेचे कुठलेही अधिकारी अजूनही मनसेच्या कार्यकर्त्यांसमोर आलेले नाहीये, त्यांना उत्तर देत नाहीयेत आणि पोलीस जे आहेत ते समोर येऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करत आहेत। त्यामुळे पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये सध्या वाद होत असल्याचं किंवा विवाद होत असल्याचं आपल्याला दिसून येऊन राहिलेलं आहे। मनसे कार्यकर्त्यांची तीच मागणी आहे की बँकेच्या अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समोर येऊन यावर बसावं, तोडगा काढावा आणि नियमानुसार जे काही असेल त्याची पूर्तता करावी। मात्र अजूनपर्यंत बँकेचे कुठलेही अधिकारी समोर यायला तयार नाहीये। त्यामुळे नेमकं हे आंदोलन आता किती वेळ चालतं ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अगदी अगदी जितेंद्र, पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ही बातमी सांगूयात। आत्ताची ही जी दृश्य आपण बघतोय नागपुरातली, येस बँकेविरोधात मनसेचं आंदोलन सुरू आहे। एका व्यक्तीनं जेसीबी घेतला, त्यासाठी कर्ज काढलं, मात्र त्याचे हप्ते थकले आणि त्यामुळे परस्पर बँकेनं हा जेसीबी विकून टाकला आणि त्यावरून आता मनसे आक्रमक झालेली आहे। संबंधित बँकेचे अधिकारी समोर यायला तयार नाहीयेत, पोलीस मध्यस्थी करतायत आणि मनसेचे कार्यकर्ते हे आणखी आक्रमक होत चाललेत। येस बँक, तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही हिटलरशाही हुकुमशाही चालवाल का? कायदे नियम पाळाल नाही का? सरफेसी ऍक्ट 2002 अंतर्गत तुम्ही याला नोटीस द्यायला पाहिजे होतं। जेव्हा जप्त केली त्याच्या दुसऱ्या दिवशी हा माणूस पैसे भरायला तयार होता ना, मग तुम्ही याला पैसे भरून गाडी का परत नाही दिली? अच्छा, आणि तुम्ही काय म्हटलं? तुझी गाडी निलाम केली, तुला जे करायचं ते करू घे। निघून माझ्यासमोर बोलला, नको बोललो नितीन नाही सारू बाबा होतो। दुसऱ्या दिवशी काय झाला, त्याला काय म्हणलं, पैसे काय रिमेंट करू, अजून गाडी वापरतो, का बोललो, पुन्हा पैसे भरतो, बोललो होतं का नाही बोललो होतं? अरे मराठी मित्रा, मराठी माउंट रोड येथील येस बँकेमध्ये मनसेचे हे आक्रमक पद्धतीने आंदोलन सुरू आहे। जी व्यक्ती कोपऱ्यात आपल्याला दिसते ती संबंधित बँकेचे एक अधिकारी आहेत आणि पोलिसांनी मात्र इथे मध्यस्थी केलेली आहे। आपण बघतोय पोलीस अधिकारी अगदी मनसे कार्यकर्ते आणि बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मध्येच उभे आहेत आणि
कुठलाही आक्रमक पवित्रा मनसेच्या कार्यकर्त्यांकडून घेतला जाऊ नये यासाठी पोलिसांकडून ही मध्यस्थी केली जाते, समजूत घालायचा प्रयत्न केला जातोय. मात्र मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मनसेचे कार्यकर्ते तितकेच आक्रमक आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांना थेट जाब विचारतात. येस बँकेनं जेसीबी धारकाला कर्ज दिलं, मात्र जेसीबी कर्जाचे हप्ते थकीत राहिले आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. आणि त्याच कारवाई विरोधात येस बँकेच्या माउंट रोडवरच्या शाखेत सध्या मनसे आंदोलन करते. कार्यकर्ते सध्या बँकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत आहेत. हप्ते थकले त्यामुळे येस बँकेनं थेट जेसीबी विकून टाकला आणि त्यावरून आता हा सगळा गोंधळ झालेला आहे. आरटीओ पासिंगसाठी सेवा संबंधित व्यक्ती गेला त्यावेळेला मात्र जेसीबी येस बँकेनं जप्त करत परस्पर विकून टाकल्याचं उघड झालं. मनसे